करतायत आमच्या सर्व प्रेक्षक वर्ग सातपाडीचा जो इथे सामना पाहण्यासाठी आला आहे त्यांनाही कॅमेरामध्ये कैद करतोय. यस आमचे जुगल तांडेल पंच ते मात्र आम्हाला इशारा देत आहेत, ग्रीन सिग्नल देत आहेत की आम्ही मॅचला सुरुवात करतोय, आपण सुद्धा तयार राहायचं. स्कोरर जावे इथून मॅचला सुरुवात. अभिषेक टेनी स्ट्राईक एंडवरती. पहिलाच बॉल हवाई फायर इथून पाहायला मिळते. चेंडू मात्र जातोय सीमा पार 4 धावेसाठी. अभिषेक हे नाव मोठं झालंय, ज्यांनी कमी वयामध्ये चर्चेचं नाव आणलं ते म्हणजेच बोईसर विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अभिषेक पटेल उर्फ टेनी या नावाने जास्त चर्चा राहिली गेली. आणि इथून आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज निर्भयला पाहतोय. निर्भय सुद्धा एक गुणी खेळाडू आहे, त्यांनीही भरपूर वेळा आपल्या राखीव खेळाडूचं काम केलं संघर्ष मुरबे संघासाठी. त्यानंतर स्वतःने जागा बनवली टीममध्ये आणि एक गोलंदाज बॅटर म्हणून स्वतःचा काम आज संघर्ष मुरबे संघासाठी करत असतो. जावे इथून अभिषेक पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्भयने डॉट आणल्यात. तर ही गुणवत्ता आहे या दोन्ही खेळाडूंची. पाहूया मॅचकडे. इथून पाहिलं फुलटॉस बॉल दिला, लालच दिली आणि अभिषेक त्या लालचेमध्ये आपला विकेट स्वस्तामध्ये खर्च करून जातोय. विकेट डाऊन. पहिला विकेट अभिषेक टेनी, मोठा विकेट पाहायला मिळतोय. गडी बाद. यस पंच जुगल, यस पाणी पोचवा पंच जुगलला. जाऊया न्यूमॅन हलीम आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. हलीमला जेव्हा आपण पाहिलं तर एक पैलू खेळाडू म्हणून आपण पाहत असतो. गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा, गोलंदाजीसाठी जास्त जाणलं जातं हलीमला. इथून पहिलाच बॉल हलीमनं सॉफ्ट हँडनं मनगटाच्या साह्यानं सिंगलसाठी ढकललं आणि सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. आणि इथून आकाश आता स्ट्राईक एंडवरती येतोय. पाहूया आकाश इथून जबाबदारी चौजा त्यांच्या खांद्यावरती असेल. पाहूया तोच जबाबदारी निभावेल का आकाश. पाहूया पुढचा बॉल निर्भयकडनं हलक्या हाताने पुन्हा एकदा पुश केलाय. पाहूया खुश राहील का, इकडून समोरच्या संघावरती दडपण आणेल. तर इथून वेगाने धाव कंप्लीट होते, सिंगल धाव परिपूर्ण होईल आणि या खतरे भरलेली धाव शेवटच्या बॉलवरती आल्या. पहिला ओव्हर समाप्त होतोय तो म्हणजे निर्भय यांचा. पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर काही कमबॅकिंग गोलंदाजी राहिल्या. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती आणि 1 विकेटचं नुकसान. बॉलिंग मार्क वरती अंशू, एक लेजेंडरी क्रिकेटर, त्यांनीही भरपूर मुरबे संघाला पुढे आणलं, मुरबे गावाला पुढे आणलं, मुरबे गावाचं नाव चर्चेत आणलं. तोच खेळाडू अंशू आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती अंडरम म्हणा की ओव्हरम म्हणा, छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं अंशू. पहिलाच बॉल घेऊन आपल्या षटकात येईल. शॉर्ट पुलचा चेंडू होता. भरपूर समाचार घेतलं होतं आकाशने, परंतु डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय. सिंगल धाव परिपूर्ण होत आहे आणि या सिंगल धावेने पाहू शकता स्कोर कार्ड 1 पुढे जाते 7 धावा. इथून आपण पाहिलं तर इथून रत्नदीप वेहूर संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा वेलकम, हार्दिक स्वागत असेल. पालघर विभागातील संघ सनी अँड टीम, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पाहूया डेड बॉल असेल. जावेतून स्कोर कार्ड आपण पाहिला 7 धावा. पहिल्याच बॉलवर सिंगल आलाय अर्जू यांच्या. हलीम ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फटका जरूर खेळलाय परंतु निर्भय आहेत, चेंडूला फेल्ड करतायत आणि इथून सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. सॉरी इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ क्लिअर होतोय. फुलटॉस चेंडू आहे, फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक खूप कमालीचा पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ इथून अंशूने कंप्लीट केलाय. पुन्हा एकदा इन टू दी गॅप. आता मात्र गॅप शोधलाय आणि त्या गॅपला फाळत मात्र चेंडू जातोय सीमा पार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काही कमालीचा ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या
गॅपमध्ये चेंडू ढकललाय आणि या 4 धावा स्कोर कार्डमध्ये वाढ घेतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्डवरती 11 धावा. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा. 3 ओव्हरचा मॅच आहे. कमीत कमी इथून 22-25 धावा बनवणं गरजेचं आहे 3 ओव्हरमध्ये. जाऊया शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अंशू यांच्या षटकातील पाहूया इथून पुन्हा एकदा फील्ड सेटअप केली जाते. इथून थोडीशी दिशा भटकली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 12 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत्या. लेग साईडला 3 क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक अशी सजावट पाहायला मिळते. ओहो, इथून टांगवलंय फलंदाज हलीमला. इथून हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. काही कमालीची गोलंदाजी. मागच्या मॅचमध्ये सुद्धा फक्त आणि फक्त 3 धावांचं षटक हाताळलं होतं गोलंदाज अंशू यांनी. आता मात्र संयमतेनं सिंगल कंप्लीट केलं जात आहे आणि इथून दुसऱ्या षटकाला समाप्ती येते. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. 13 धावा 6.50 ची सरासरी गाठत असताना दीपक 11 टीम 13 धावेवरती पाहायला मिळते. यस यस जुगल, पाणी पोचवा रे जुगलला. जाऊया आर्यनला. आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. पुढच्या षटकासाठी आर्यनला आमंत्रित केलंय. सॉफ्ट हँड हलक्या हातानं ब्रश केलंय चेंडूला. इथून लेग बायच्या स्वरूपात पंच दर्शवतात. शरीर यष्टीवरती बॉल लागलाय. सिंगल परिपूर्ण होत्या. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 14 धावा. इथून दीपक 11 टीमला कमीत कमी या जास्तीत जास्त या षटकामध्ये 10 ते 12 धावा बनवाव्या लागतील. एक फायटिंग स्कोरकडे पोचावं लागेल. पाहूया इथून पुढचा चेंडू घेऊन आकाश ऑन स्ट्राईक. आकाशने प्रयत्न केलाय, फटका खेळलाय, परंतु फिल्डिंग चांगली आहे. फेकी थोडीशी लाऊड राहिली होती आणि इथून सिंगल 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 कंप्लीट. रिव्ह्यू घेतला जातो. यस बॉलिंग टीमकडनं. ओके, नोट आउट अँड नोट आउट. बॅटर पोचले गेलेले आहेत श्रणामध्ये. इथून सिंगल डाव परिपूर्ण होईल. धावसंख्या 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्डवरती 15 धावा. 15 धावा स्कोर कार्डवरती. पाहूया इथून पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आर्यन. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक अंशूने प्रयत्न केले चांगले, परंतु पंच ही इथून पाहायला मिळतात मेहनत घेताना. चेंडू जाईल की बाहेर, मीही गेला बाहेर आणि इथून हा काय आहे रोखला गेलाय. मग काय कमालीचा एफर्ट लावलं गेलं. अंशूकडनं चांगली क्षेत्ररक्षण झालं. त्यानंतर बॅकअप मिळाला आणि जुगल तांडेल सुद्धा धडपडत पडले गेले. आमचे पंच सुद्धा. पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय, परंतु विघ्नेश आहे चेंडू खाली. विघ्नेश चेंडूला फील्ड करेल. सिंगल धाव. धावसंख्या 1-1 न मात्र पुढे सरसावते. 16 धावा. इथून शेवटचे आता 2 बॉल बाकी आहेत. आकाशला आता इथे कुठेतरी चौकार नोंदवावा लागेल. फटका खेळलाय आणि तो ताकद मध्ये आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. टोटल 20 धावा. आता शेवटचा बॉल बाकी आहे. इथून जर चौकार आला तर एक फायटिंग स्कोरकडे पोचलाय दीपक 11 टीम असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण की गोलंदाजी दीपक 11 टीमकडे सुद्धा आहे. आता इथून पाहूया काय घडेल शेवटच्या बॉलवर. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने चौकार नोंदवला. जाऊया शेवटचा बॉल, लास्ट बॉल. ओहो, इथून शेवटचा बॉल लोअर पेचचा होता. फलंदाज आकाशला खेळणं कठीण झालं. 20 धावा आणि 21 धावांचं एक माफक आव्हान समोर उभा केलाय संघर्ष मुरगे या संघासमोर. जाऊया इथून विजयासाठी 21 धावांचा टार्गेट आहे. आणि मागच्या वेळी आपण पाहिलं होतं कट्टा ग्रुप या संघाने आगवण संघाला 22 धावांचा टार्गेट दिला होता, परंतु ते 22 धावा भरपूर मोठ्या झाल्या.
आणि कट्टा ग्रुप संघाने तो सामना जिंकला. आता तोच समीकरण इथे पाहायला मिळतोय 21 धावांचा. इथे मॅचमध्ये नवीन ट्विस्ट आणेल का दीपक 11 टीम ह्याच्यावरती लक्ष असेल. तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला तेजस आणि दुसऱ्या बाजूला विघ्नेश. सलामी गोलंदाज हालिम बॉलिंग मार्क वरती तयार. 18 बॉल मध्ये विजयासाठी 21 धावांचा टार्गेट. पाहूया मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल हलीमकडनं. इथून फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं. काही कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं दीपक 11 टीम कडनं. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता निलेश आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. पाहूया पुढचा बॉल तेजस साडी. पुन्हा एकदा तेजसनं मात्री केली आहे गाई आणि इथून आता जावं लागेल परतीच्या प्रवासात. 0 धावेवरती बाद होताना तेजस बॅक टू द डग आउट. मी म्हटलं होतं काटेकी टक्कर तर होणार कारण की 21 धावा हे कमी नाही आहेत. आगमन सारख्या संघाला 22 धावा जास्त झाल्या. आता इथून 21 धावा सुद्धा तेवढ्याच जास्त होतील का? केलं तर होणार. इथून दीपक 11 टीम सुद्धा सोडायला तयार नाही आहे. इथून तोड उत्तर देण्यासाठी तयार आहे दीपक 11 टीम सुद्धा. मॅच प्रेक्षकांसाठी प्रेक्षणीय असणार आहे. प्रेक्षक सुद्धा जुळल्यात टीव्हीच्या माध्यमातून म्हणजेच पाकधरे नेटवर्कच्या माध्यमातून घर बसल्या टीव्हीच्या स्क्रीनवरती सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. मोबाईलच्या स्क्रीनवरती जिथे जसं बघता येईल तसं मात्र बघतायत. आणि आमचे प्रेक्षक वर्ग जे मैदानाच्या चहू बाजूला जिथे जागा मिळेल तिथे बसून बघतायत, उभी राहून बघतायत, पण बघतायत. सामना रोमांचक आहे. जाऊया नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल निर्भय. हलक्या हाताने पुश केलाय चेंडूला दिशा दिली. अभिषेक टेनी चेंडूवरती वेगाने धावत आले परंतु सिंगल परिपूर्ण होईल. खातं ओपन होते. 1 धावा 1 विकेट. 3 बॉलचा खेळ खल्लास. हलीम हे नाव मोठं आहे कारण की गोलंदाजी त्यांच्या हातामध्ये आहे. तर गोलंदाज एक मोठा गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं हलीमला. इथून विघ्नेशने सिंगल घेतला आहे परंतु पंचांकडनं नो स्कोरचा इशारा आलाय म्हणजे धावा तर मिळणार नाही आहेत. एकाच धावेवरती 1 विकेट पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ खल्लास झालाय. मी म्हटलं होतं इथून बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळेल. आता मुरबे संघाला सुद्धा मेहनत घ्यावी लागेल दावा बनवण्यासाठी. सहजासहजी इथून दीपक 11 संघ सुद्धा दावा देणार नाही आहे. हलक्या हाताने पुश केलाय. विघ्नेशने सुद्धा सिंगल धावेसाठी खेळलाय फटका. 1 धाव परिपूर्ण केली जाते आणि या धावसंख्येत 2 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या जात आहेत. पाहूया इथून रोमांचक मॅच पाहायला मिळते परंतु निर्भय अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. हो थोडंसं कन्फ्यूज केलं, सरप्राईज केलं. हलीम हे नाव मोठं आहे. मी म्हटलं होतं की हलीम नावाचा गोलंदाज
इथून दीपक 11 टीमकडे आहे. 6 बॉल हाताळले, 1 विकेट मिळवला आणि फक्त 2 धावा खर्च केले. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई ही आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आता 12 मध्ये 19ची आवश्यकता. आता थोडंसं टेन्शनचं वातावरण इथे संघर्ष मुरबे संघाच्या डगआउटमध्ये पाहायला मिळतोय, कारण की 21 धावांचा टार्गेट होता. थोडंसं माफक आव्हान होता, परंतु त्या आव्हानाला माफक समजून चालणार नाही आहे. हे अंडरमचं क्रिकेट आहे, कारण की अंडरमचं क्रिकेट म्हटलं की एक धावा ही फार कठीण असतात आणि तेच आता इथे पाहायला मिळते. इथून बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकता अभिषेक पटेल उर्फ टेनी. ओहो, विघ्नेश सुद्धा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नो स्कोरवरती त्यांचा पाय जातोय आणि आमचे पंच पियुष पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर निनाद हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आमचे समोरील पंच जर आपण पाहिले तर जुगल तांडेल. खूप चांगली पंचभूमिका पाहायला मिळते. पाहूया पुढचा बॉल विघ्नेशसाठी. विघ्नेश प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नाला यश प्राप्त होत नाही आहे. तो प्राप्त कधी होईल? जेव्हा मिडल ऑफ द बॅटवरती चेंडू येणार तेव्हा धावा बनणार, परंतु चेंडू बॅटवर येणं भरपूर कठीण जात आहे. 1 धाव मिळते लेगबायच्या स्वरूपात. धावसंख्येत वाढ, 3 धावा. पाहूया पुढचा चेंडू. अभिषेक पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवरती. निर्भय, आता इथून निर्भयला रिस्क घ्यावं लागेल, कारण की धावा आता उंचावर येत चालल्यात. फटका खेळलाय, जरूर क्षेत्ररक्षक आहे, फेकी आली आहे. इथून पंचांकडे अपील केली जाते, पंच सहमत नाही आहेत आणि इथून सिंगल धाव वेगाने कंप्लीट केली जाते. आता इथून सिंगल काही हरकत होणार नाही आहे दीपक 11 टीम संघासाठी, कारण की इथून चौकार येणार तर थोडंसं अडचण निर्माण होऊ शकते. इथून विघ्नेशला आणि निर्भयला या दोन्ही फलंदाजांना कुठेतरी संघर्ष मुरबे संघासाठी विजयाचा शिल्पकार बनायचा असेल तर फटकेबाजी करावी लागेल. इथून हलकीशी एज येते बॅटवरती. सिंगल धावा, 5 धावा स्कोर कार्डवर, 1 विकेट, 4 बॉलचा खेळ, 2 बॉलचा खेळ बाकी. अभिषेक यांच्या षटकातील फटका खेळलाय, परंतु खराब शॉट सिलेक्शन आणि इथून विकेट डाऊन. मी म्हटलं होतं 21 धावा, परंतु 21 धावा हे मोठ्या होतील, कारण की दीपक 11 टीम ही गोलंदाजी फलंदाजी या गोष्टीसाठी जाणली जाते. बोईसर विभागातील एक नामांकित संघ आहे. इथे आपण पॅराडाईज संघाला पाहतो, परंतु पॅराडाईज संघाला सुद्धा ताकदीने उत्तर देणारा संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तो म्हणजेच दीपक 11 टीम. या टीमनं भरपूर मेहनत घेतली, भरपूर परिश्रम केले, त्यानंतरचा हा फळ त्यांच्याकडे पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडूकडे आपण पाहिलं, नजर फिरवली तर सर्व यंगस्टर खेळाडू आहेत. यंगस्टर खेळाडूंचा भरलेला हा संघ पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगले होते इथून पवनचे, परंतु पवनने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चेंडू जरूर सुटला होता, परंतु चेंडूला स्वतःकडे पुन्हा एकदा खेचलं. 1 धाव मिळते, 2 ओव्हरचा खेळ खल्लास. आता मुरबे संघ कठीण परिस्थितीमध्ये आहे. 6 धावा, 2 विकेट. आता 6 बॉलमध्ये 15 कसे बनणार ते मात्र येणाऱ्या 6 बॉलवर समजेल, कारण की 6 बॉल हे मुरबे संघासाठी फार महत्त्वाचे आहेत. या मैदानावरती थांबून राहण्यासाठी किंवा इथून 6 चेंडूमध्ये 15 बनले नाही तर घरचा प्रवास इथून पाहायला मिळेल. पाहूया बोईसर विभागातील हे दोन्ही संघ आहेत, संघर्ष मुरबे संघ आणि दीपक 11 टीम. पाहूया रुपेश बॉलिंग मार्कवरती आलाय, षटकाची सुरुवात करतोय. महत्त्वाचा षटक. इथून अंशुने सुद्धा खराब शॉट सिलेक्शन केलाय, विकेटचं पतन झालंय. बॅक टू द डगआउट. आता मुरबे संघ पूर्णपणे शांत झालाय, कारण की 21 धावा, 18 बॉल आणि म्हटल्याप्रमाणे 18 बॉलमध्ये 21 आता कठीण झाले. मागील मॅचचा इतिहास मी सांगतोय, ज्यावेळी आगवण संघ होता 22 धावांचा टार्गेट, आगवण संघालाही तो 22 धावा चेस करता आला नाही आणि तोच संघ आता वाट पाहतोय, म्हणजेच कट्टा ग्रुप हा संघ वाट पाहतोय आमच्या समोर कोणता संघ येईल. तर आता हळूवार 1-1 बॉलानंतर समजेल की कोणता संघ त्या संघाशी भिडणार आहे. पाहूया पुढचा बॉल. ओहो, इथून खराब बॉल. मॅच मध्ये इन व्हायला थोडाही टाइम लागणार नाही. इथून नो +4 म्हणजे 5 धावा मिळाल्या.
तर जाऊया इथून हेमकांत भोईर यांच्याकडनं कॉलिंग येते. इथून जर संघर्ष मुरबे संघ विन होतोय तर म्हणजेच मुरबे गावचे जावई म्हणजे हेमकांत भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. पाहूया इथून संघर्ष मुरबे संघ आता रंगात आलाय. आता 4 बॉलवर 6 वरती मॅच आली आहे. फलंदाज प्रथम आले आणि प्रथमने प्रथम बॉल वरतीच चौकार नोंदवला. प्रथम 2 बॉल वरती 8 धावेवरती पोचलाय. आता मॅचचं टेन्शन वाढलंय. आता इथून कोण जिंकेल आणि कोण हरेल ह्याच्यावरती 4 बॉल समीकरण करेल. आता इथून 4 बॉल मध्ये 6 आहेत. आता 4 बॉल मध्ये 6 कसे कंप्लीट केले जातील आणि आमच्या समालोचन कक्षाकडे स्पॉट झालाय. बदललाय. 4 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावा. प्रथम फटका चांगला आहे. इथून चेंडू रोखला गेलाय. 1 धाव कंप्लीट होते. आता 3 चेंडू 5 धावा. मॅच अजून ऑन आहे. दोन्ही संघाकडे आहे. आता विघ्नेश ऑन स्ट्राइक. 3 चेंडू 5 धावा. मॅच पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. काय लढत पाहायला मिळते. अप्रतिम मॅच. पाहूया पुढचा बॉल विघ्नेश साठी. इकडून विघ्नेशने सुद्धा हलक्यात खेळलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसलाय. इथून सिंगल परिपूर्ण होतीये. 2 चेंडू 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला. 2 बॉल 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. पहिल्या रात्रीतील शेवटचा मॅच तुफानपाडा संघ 1 बॉल 4 धावा चौकार नोंदवला होता एन्जॉय संघासमोर आणि आता तोच क्षण येऊन पोचलाय. इथून फटका खेळलाय परंतु डॉट बॉल आलाय. 1 बॉल 4. 1 बॉल 4. एन्जॉय संघ ते आठवून मात्र त्रास झाला त्यांना. परंतु आता 1 बॉल 4 हा कोणत्या संघाकडे जातोय. जाऊया. 1 चेंडू 4 धावेची आवश्यकता. मुरबे की दीपक 11. संघर्ष मुरबे की दीपक 11. 1 चेंडू 4. जाऊया. 1 चेंडू 4 धावा. 1 बॉल 4. एक चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. दोन्ही संघ 50-50 वर आहेत. 1 बॉल 4. प्रथम ज्यांच्यावरती आशा. फटका खेळला परंतु दीपक 11 टीम पोहोचते पुढच्या फेरीत. मुरबे संघाचा प्रवास इथेच समाप्त होतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर या दीपक 11 टीम आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच हलीम